आज आपण आज आपण 42 आणि 43वा श्लोक बघणार आहोत. हं? आपण बघितलं की 41व्या श्लोकावर बघितलं की योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्ष सुखभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. आता त्याच पुढे आता हे हे तीन जे श्लोक आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. तर पुढच्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतायत ते आपण बघूया. अथवा योगिनामेव कुले भवति धीमता एतद्विदुर्लभतरं लोके जन्म यदि यदीदृशम्. भाषांतर. अथवा दीर्घ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. तर या ठिकाणी भगवंत काय म्हणत आहेत की अत्यंत बुद्धिमान योग्यांच्या कुळात झालेल्या जन्माची या ठिकाणी भगवंत काय करत आहेत, प्रशंसा करत आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण बघूया की बुद्धिमान योग्यांच्या कुळात म्हणजे काय, की बुद्धिमान योगी म्हणजे काय. कारण आतापर्यंत आपण ऐकले की योगी असणारे हे भक्तच असतील ह्याची खात्री आपण देऊ शकत नाहीत. मग इथे भगवंत कोणते योगी म्हणत आहेत किंवा अत्यंत बुद्धिमान हा शब्द भगवंत वर्णन करत आहेत. आणि याची ह्या कुळामध्ये जर जन्मलं तर त्याची किती प्रशंसा भगवंत याच्यामध्ये करत आहेत. तर योगी म्हणजे नेमके काय. की आपल्याला नेहमी की योगी म्हटलं की ध्यान ध्यान सगळं त्यागलेलं अशा असतील. पण योगी ह्या शब्दाचा अर्थ असा आहे. आणि योगी म्हणजे काय असं आहे का की ब्रह्मचारी किंवा संन्याशी हेच लोक फक्त योगी होऊ शकतात. तर या लोकांचा त्याच्या मागचा अर्थ भगवंत आपल्याला सांगत आहेत की योगी म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे तो योगी. त्याला योगी ही शब्दाची उमा भगवंतांनी दिलेली आहे. मग आता हा जो योगी आहे तो कोणीही असू शकतो. म्हणजे असं असं काही त्याला आश्रमाचं हे कुणी एखाद्याला ब्रह्मचारीच हे योगी बनू शकतात किंवा संन्याशीच हे योगी बनू शकतात असे नाहीये. तर योगी हा कुणीही बनू शकतो. जो भगवंतांचा प्रामाणिक आणि शरणागत बनतो तो खऱ्या अर्थाने योगी बनतो. म्हणून इथे कुठल्याही आश्रमाला उद्देशून केलेला नाही. एखादा गृहस्थ आश्रमी व्यक्ती पण प्रामाणिकपणे भक्ती करत असेल तर तो योगी बनू शकतो. याच्यामध्ये आपण बघू शकतो की शास्त्रांमध्ये पण आपण वेगळी उदाहरणं बघितलेत की त्याच्यामध्ये हे सगळे गृहस्थच होते. परीक्षित महाराज आहे, अंश महाराज आहेत, पाची पांडव आहेत, ही जर श्रील प्रभुपाद आहेत, ती जी शृंखला बघितली त्याच्यामध्ये जवळजवळ 90% भगवंतांचे भक्त हे गृहस्थ आश्रमी आहेत. त्यामुळे योगी हा शब्द आपल्या समोर एकदम असं सगळं त्यागून दिलेला आहे आणि कुठेतरी वनात जाऊन बसलेला आहे किंवा काहीतरी भगवे कपडे घातलेले आहेत असा आपल्या डोळ्यासमोर एक अर्थ नजरेसमोर चित्र उभं राहतं. तर इथे भगवान काय सांगत आहेत की हा योगी म्हणजे जो भगवान श्रीकृष्णांचा भक्त आहे, प्रामाणिक भक्तिक आहे, तर तो भगवंतांच्या भक्तांना उद्देशून योगी हा शब्द वापरलेला आहे. तर आता कधी कधी असं होतं नियम पालन म्हणजे ज्या घरामध्ये इथे सांगितलंय की कारण अशा कुळामध्ये जन्मलेल्या बालकाला त्याच्या बालपणापासूनच आध्यात्मिक प्रोत्साहन मिळते. तर ही किती मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे जर एखाद्या घरामध्ये नियम पालन करत आहेत, स्वतः ते आई वडील भक्ती जगत आहेत, जीवनामध्ये उतरवत आहेत, आणि अशा घरामध्ये जर एखादी संतान प्राप्ती झाली, एखादं मूल जन्मलं, तर त्याला कृष्ण भावना भावित करणं, भगवंतांची भक्तीमध्ये त्याला दृढ करणं, ते संस्कार देणे, हे खरे तर आई वडिलांचे कर्तव्य आहे. कारण ते त्या कुटुंबामध्ये जन्म घेतात ती मुलं, ती स्पेशल असतात, ती काही सर्वसामान्य जीव नाहीयेत. तिथे भगवंत आपल्याला या श्लोकामध्ये हाच अर्थ आहे ना, त्या कुळामध्ये जन्मलेल्या मुलाला त्यांच्या बालपणापासून आध्यात्मिक प्रोत्साहन मिळते. मग हे जर एखाद्या भक्तांच्या घरामध्ये की जे खरोखर तसे शरणागत प्रामाणिक भक्त आहेत, नियम पालन करतायत, भक्ती मार्गाला अनुसरून जीवन जगत आहेत, त्यांच्या जर एखाद्या मुलाचा जन्म झाला, दाम्पत्य जन्मलं, तर ते खूप स्पेशल असतं. तर मग त्याला सुद्धा एक योग्य म्हणजे योग्य त्याला कृष्ण भावना भावित मूल म्हणून वाढवणं आणि त्याला ते संस्कार देणं, तर ते त्या आई वडिलांचं पण कर्तव्य आहे. जसं आता आपल्या बालपणी आपण विचार करूया की आता आम्ही होतोय किंवा आपण सगळ्याच जणी त्याच्यामध्ये जॉईन झाले, किती जणांना बालपणापासून कृष्ण भक्ती मिळालेली आहे. आपल्याला सगळं माहिती आहे, परंतु फक्त माहिती असणे आणि त्या रस्त्यावर त्या पथावर मार्गक्रमण करणे यामध्ये फरक आहे. मग आपल्याला आपल्या बालपणी आपल्याला असे काहीच संस्कार मिळालेले नाहीत.
संस्कार मिळतात एक चांगलं मूल म्हणून एका चांगल्या घरामध्ये. पण शेवटी आपण जे म्हणतो भक्तिमय संस्कार ते आपल्याला नक्कीच मिळालेले नाहीत. मग तरी सुद्धा आता आपण हरिनाम घेत आहोत श्रील प्रभुपादांच्या कृपेने, काही सेवा करण्याचा प्रयत्न करत आहोत. जे काही असेल ते प्रयत्न करतोय. आता आपण आज एकत्रित येऊन अशा पद्धतीने रोज भगवद्गीता अध्ययन करण्याचा प्रयत्न करतोय, शिकून घेण्याचा प्रयत्न करतोय. मग ही आपल्या जीवनावर आपल्या बालपणी काहीही त्या वातावरणातून आपण आलेलो नाही, की आपल्या आई वडिलांनी नक्कीच आपल्याला एक चांगले संस्कार दिलेले आहेत, पण त्यामुळे तरी आपली कमीत कमी ही मानसिकता आहे की भगवद्गीता आपण समजून घेतली पाहिजे. कुठेतरी ते पूर्व संस्कार आहे. मग विचार करा की जर आपल्याला त्या बालपणापासून आपल्याला जर ती कृष्ण भावना मिळालेली नाही, तरी सुद्धा आपल्याला ही कृपा भगवंतांची प्राप्त होत आहे वैष्णवांच्या कृपेने. मग जे मुलं भक्तांच्या घरामध्ये जन्मले तर ते किती श्रेष्ठ असतील, म्हणजे त्यांचं किती हे असेल, कारण त्यांना बालपणापासून म्हणजे त्या घरातच जन्म दिलेला आहे अशा आई वडिलांच्या पोटी. म्हणून आपण बघू शकतो की ही मुलं ही खूप पूर्वजन्मीची काही कर्म घेऊन आलेले असतात. कर्म म्हणण्यापेक्षा भक्ती मार्गाचं काही तरी त्यांनी पालन केलेलं असतं, आणि म्हणून उरलेली भक्ती ही पुढे पुढे जाण्यासाठी भक्ती मार्गामध्ये अशा घरामध्ये त्यांना जन्म दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी भगवंत अशा भक्तांच्या घरामध्ये, असे योगी हा शब्द वापरतात, अशा घरांमध्ये ही जी मुलं जन्मतात तर ते त्यांना पुढे भक्तीमध्ये जाण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळतं. तर आता याच्यामध्ये ना कधी कधी असं होतं की एखादे ब्राह्मण, आपण बघतो की ब्राह्मण जो आहे की कोणी ब्राह्मण आपल्या दृष्टीने एकदम उच्च स्तर आहे, पण ब्राह्मण असेल की एखाद्या श्रीमंत घरामध्ये, ब्राह्मण खरं तर श्रीमंत नसतो, त्यानुसार ब्राह्मण हा नेहमी गरीब असतो, आध्यात्मिक दृष्ट्या तो श्रीमंत असतो. पण आता कलियुग आहे, आताच काळ, आता ह्याच्यामध्ये सगळा विरोधाभास दिसतो. तर अशा ब्राह्मणाच्या घरामध्ये कोणी जन्मलं म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की तो भक्तीमध्ये त्यांनी प्रवेश केला. किंवा असं आपण म्हणू शकत की त्याला शुद्ध म्हणजे त्याला भक्ती मिळाली असं आपण म्हणू शकत नाही. ती पुण्यात असू शकते, म्हणजे काही पुण्यकर्म केलेलं असेल, पुण्यकर्म करणं आणि भक्ती मार्गामध्ये प्रवेश मिळणं यामध्ये जमीन आसमान आपण म्हणतो त्याचा फरक आहे. पुण्यकर्म आपल्या काही चांगल्या कर्मांमुळे आपल्याला पुण्य मिळतं, त्यानुसार आपण जन्म म्हणजे जे काही आपल्याला पाप पुण्य आपल्याला मिळत असतात, परंतु ती ही पुण्याच्या ह्याच्यावर मिळत नाही आपल्याला. म्हणून एखाद्या श्रीमंत घरात जन्मलं किंवा एखाद्या ब्राह्मणाच्या घरात कोणी जन्मलं म्हणजे ह्याचा अर्थ असाही होत नाही की त्याला लगेच भक्ती मिळाली किंवा भक्तीचं त्याला भेट मिळाली असं आपण म्हणू शकत नाही. ते त्याच्या पुण्यकर्माने पण येऊ शकत. परंतु भक्त्या घरामध्ये भले एखादं गरीब कुटुंब असेल, गरीब असेल पण भक्तीने मात्र संपन्न आहे, तर अशा कुटुंबामध्ये जेव्हा जन्म होतो तर ते खरं गौरवशाली मानलं जातं शास्त्रांमध्ये. म्हणून ब्राह्मण परिवारामध्ये पण नियम पालन कुणी करत असेल, आता आपण बघतो की ब्राह्मण काही मांसाहार नाही करत, किंवा काही लोक कांदा लसूण, असं काही नाही की आपल्याला वाटतंय की आपण खूप मोठं त्याग करतोय किंवा करतोय. तसं पाहायला गेलं तर जैन लोकांमध्ये तुम्ही बघा, त्यांना तर ते कांदा लसूण त्यांच्याकडे बालपासूनच नाहीये, ते खातच नाही त्यांच्या धर्मामध्ये. मग आपल्याला म्हणजे त्यांच्यासाठी ती सर्वसाधारण गोष्ट आहे, परंतु आपल्याला लगेच असं थोडासा त्याग केला की आपल्याला वाटतं अरे भगवंतासाठी किती करत आहे मी, किती त्याग करतो ह्या सगळ्या गोष्टींचा. परंतु ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये. म्हणून ब्राह्मण परिवारामध्ये पण जर कुणी एखादं नियम पालन करत असेल, किंवा काही सगळ्या गोष्टींचं शास्त्र अध्ययन करत असेल, पण याचा अर्थ असा नाही की ते भगवंतांचे भक्त असतीलच म्हणून. हे आपण सांगू शकत नाही. की जसं आता ह्याच्यामध्ये बघूया की शुकदेव स्वामी ज्यांच्या कृपेने आपल्याला श्रीमद भागवतम मिळालेलं आहे, तर ते शुकदेव गोस्वामी अगोदर भगवान श्रीकृष्णांचे भक्त नव्हते, ते निराकारवादी होते. त्यांना भक्ती मार्गाचं त्यांनी पालन केलं, भक्ती मार्गाकडे ते आकर्षित झाले नव्हते, नंतर ते भक्ती मार्गाकडे आकर्षित झालेले आहेत. चतुष्कुमार आपण बघू शकतो. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही हे नंतर भक्त बनले, त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की अरे हे नियम पालन करतायत, हे किती चांगल्या गोष्टींचं हे करतायत ह्यांच्या कुटुंबामध्ये, म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की त्यांना ते भगवंतांचे भक्त असतील. तर असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून हे आपण बघू शकतो की अशा परिवारामध्ये जे वैष्णव आहेत, अशा वैष्णवांच्या परिवारामध्ये जर एखादा भले ते परिस्थितीने गरीब असतील, सामाजिक दृष्ट्या जर बघितलं, भौतिक दृष्ट्या काही नसेल त्यांच्याकडे, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या ते उन्नत असतात. म्हणून अशा कुटुंबामध्ये भगवंत म्हणतात की तो गौरवशाली जन्म आहे. एखाद्या श्रीमंत कुटुंबामध्ये जन्म आपल्याला एखाद्याला मिळतो, म्हणजे एखाद्या श्रीमंत कुटुंबामध्ये कुणी जन्मलं आणि त्याच्यापेक्षा एकदा निर्धन आहे, परिस्थिती भौतिक दृष्ट्या गरीब आहे, परंतु ते भक्ती मार्गाचं पालन करतात, अगदी गरीब आहे,
अशा परिस्थिती, अशा कुटुंबामध्ये जन्म घेतलेला जे जीव असतो तो स्पेल असतो, कारण त्याच्यावर खूप मोठी कृपा प्राप्त असते भगवंतांची. पूर्वनीची पूर्ण करण्यासाठी ते अशा कुटुंबामध्ये आलेले असतात. त्यामुळे एक श्रीमंत कुटुंबामध्ये जन्मण्यापेक्षा एखाद्या वैष्णव असणाऱ्या कुटुंबामध्ये, भौतिकदृष्ट्या परिस्थितीने बसणाऱ्या कुटुंबामध्ये जन्म घेणं ही खूप मोठी कृपा समजली. म्हणून इथे श्रील प्रभुपादाला सांगत आहेत की अशा ठिकाणी आध्यात्मिक काय त्यांना प्रोत्साहन मिळतं. आणि हे प्रोत्साहन प्रोत्साहन काय होतं की परिस्थिती अनुकूल असते सगळ्या दृष्टींची. आता किती श्रीमंत कुटुंबामध्ये किती लोक भक्ती मार्गामध्ये येतात. आपण बघतो उलट जितकी जितकी श्रीमंती असते ना तितका अहंकार पण असतो, कारण सगळ्या गोष्टी सहजतेने मिळतात ना. मग सहजतेने मिळाल्यामुळे भगवंतांची काही गरज वाटत नाही जीवनामध्ये. अरे आम्ही आमच्या कर्तव्याने, आम्हाला आमच्या ह्याने मिळालेलं आहे. म्हणजे तिथं कुठे भगवंतांप्रती कृतज्ञता नसते किंवा भगवंतांनी काय दिले, भगवंतांना स्थानच नसतं. कारण म्हणून म्हणतात की ज्या ठिकाणी अधिक धनसंपत्ती असते त्या ठिकाणी भगवंती भक्ती मिळणं खूप मुश्किल आहे. म्हणून या आध्यात्मिक जगाचा नियम आहे की तुम्ही जितकं ऐश्वर संपन्न व्हाल तितकं भक्ती भगवंतांकडे आकर्षित होण्याचे आपले चान्सेस हे कमी कमी होत जातात. म्हणून गोष्ट आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आता इथे काय सांगतायत श्री प्रभुपाद की विशेषतः आचार्य किंवा गोस्वामींच्या काळात अशी परिस्थिती आहे ज्या ठिकाणी तुम्हाला तिथं ते प्रोत्साहन मिळतं त्या जीवाला. आणि अशी कुळे प्रशिक्षण आणि परंपरेमुळे अत्यंत बुद्धिमान आणि भक्ती भावित असतात, म्हणून ते आध्यात्मिक गुरु होतात. खूप दोन स्पेशल शब्द प्रभुपाद वापरत आहेत, प्रशिक्षण आणि परंपरा. आता परंपरामध्ये पण आतापर्यंत खूप ऐकत आहोत याला जे ज्ञान मिळतं ते आपण कुठल्या परंपरेमध्ये आहोत. आपण गीता कोर्स करतो, गीताच मध्ये ऐकतो हे सगळं. भक्त सांगत असतात, प्रलेक्चर मध्ये ऐकतो परंपरा परंपरा परंपरा. तर काय सांगतायत की पुढे प्रशिक्षण परंपरा. परंपरा म्हणजे काय की जे प्रामाणिक ज्ञान आहे, गुरु शिष्य परंपरेमध्ये जे ज्ञान मिळतं. आता युट्यूबला पण खूप जणी आपण बघतो की युट्यूबला काही सर्च करायला गेलो, हे दाबलं की लगेच आपल्याला काय वाटतं, अरे युट्यूबला मी ते ह्याचं ऐकलं, ते किती छान सांगतात गीतेवर. पण आपल्याला माहित आहे का ते प्रामाणिक ज्ञान आहे का? ते कानांना ऐकायला छान वाटतं पण आपल्या हृदयावर त्याचा विषारी परिणाम होतो. म्हणून परंपरा म्हणजे काय की जे ऑथेंटिक आहे, जे गुरु शिष्य परंपरा, ज्या 4 गुरु शिष्य परंपरा आपल्यामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत, त्या 4 परंपरेमध्ये कुठल्याही एका परंपरेमध्ये ती व्यक्ती कनेक्टेड पाहिजे. आणि जेव्हा अशा परंपरेमधून ते ज्ञान आपल्याला मिळतं तेव्हा ते प्रामाणिक ज्ञान असतं. त्याच्यामध्ये कुठलीही भेसळ नसती. नाही तर आपण भगवद्गीतेमध्ये भरपूर लोकांनी टीका लिहिलेली आहे, 750 टीका भगवद्गीतेवर लिहिलेल्या आहेत. परंतु भगवंतांना ह्याच्यातून बाजूला केलेलं आहे आणि स्वतःची फिलॉसॉफी काही ह्याच्यामध्ये टाकलेली आहे लोकांनी. म्हणजे भगवंत हे काल्पनिक चित्र तयार केले आणि स्वतःचं तत्वज्ञान त्यात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण श्रील प्रभुपादांची ही एक मर्सी आहे, कृपा आहे. म्हणून प्रभुपादांनी ह्या भगवद्गीतेला नावच असं दिले आहे जशी आहे तशी. की प्रभुपादांनी हे जसं आहे तसं ज्ञान आपल्याला दिलेलं आहे, परंपरेद्वारे आले. म्हणून हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की अशा परंपरेमध्ये आपण कनेक्ट असलं पाहिजे. आणि जेव्हा अशा परंपरेमध्ये आपण ज्ञान घेतो तेव्हा ते ज्ञान आपल्या हृदयाला स्पर्श करतं आणि त्यातून आपलं हृदय परिवर्तन होतं. तर ही ही खूप मोठी हे आहे की कुठलंही ज्ञान घेताना परंपरा घेतली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय की प्रशिक्षण, की हे झालं परंपरेद्वारे. पण त्या परंपरेमध्ये दुसरी गोष्ट काय आहे की त्याच्यामध्ये प्रशिक्षण पण पाहिजे. त्यामुळे काय होतं की एखादी व्यक्ती बुद्धिमान आणि भक्तिभावित होती आणि पुढे जाऊन ती खूप मोठं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करू शकते. तर ते नुसतं परंपरेशी कनेक्टेड असणं आणि त्याच्याही पुढे जाऊन ते प्रशिक्षण देणं. ते आता उदाहरण आपण श्रील प्रभुपादांचंच उदाहरण बघू शकतो की श्रील प्रभुपाद जे आहेत ते अशा कुटुंबामध्ये जन्मले की त्यांना कृष्ण भावना सहजरित्या तिथे हे झालेली आहे प्रगती. त्यांचे वडील शुद्ध वैष्णव होते भगवंतांचे, तर त्यांनी त्यांना असे संस्कार दिले. तर लहानपणापासून श्रील प्रभुपादांचं आत्मचरित्र आहे एक, तर त्याच्यामध्ये प्रभुपाद वर्णन करतात की जेव्हा मी असं लहानपणी झोपलेला असायचो आणि मला जेव्हा आवाज यायचा, तर आमच्या वडिलांनी भगवंतांना उठवलेल्या त्या घंटीचा असा टन 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 आवाज यायचा आणि त्या घंटीच्या आवाजाने आम्ही उठायचो. आणि जेव्हा आम्ही उठून बघायचो तेव्हा त्यांचे वडील श्रील प्रभुपादांचे भगवंतांच्या समोर नतमस्तक झालेले त्यांना दिसायचे, त्यांची पूजा प्रार्थना करताना त्यांना दिसायचे. तर हे श्रील प्रभुपादांवर झाले आणि म्हणून असे संस्कार श्रील प्रभुपादांवर झाल्यामुळं
काय झालं की प्रभुपादांना ते प्रशिक्षण मिळालं बालपणापासूनच, आणि त्याचा परिणाम आज बघू शकतो की असे शुद्ध भक्त तयार झाले, आणि त्यामुळं काय झालं की आज पूर्ण जगाला कृष्ण भावना मिळाली. म्हणजे एका शुद्ध भक्ताची कृपा काय असते, एखादा शुद्ध भक्त पूर्ण जगाला ती कृपा देऊ शकतो, कारण त्याच्यामध्ये तेवढी शक्ती असते. म्हणून हे ज्ञान परंपरेद्वारे पाहिजे, आणि त्या परंपरेद्वारे प्रशिक्षण दिलं पाहिजे. तर आपल्या सुद्धा इस्कॉन मध्ये आपण बघतो की परंपरा तर प्रामाणिक आहेच, प्रभुपादांनी आपल्याला दिली, परंतु त्या परंपरेमध्ये जेव्हा आपण कनेक्ट होईल ज्ञान घेण्यासाठी, तर इथे आपल्याला प्रशिक्षणही दिलं जातं. म्हणजे जसं म्हणतात की आपण काही दुसऱ्या मंदिरांमध्ये गेलो तर आपण नुसतं नमस्कार करू, हळदी कुंकू वाहू, नारळ वाहून येऊ माघारी. तसं इथे याला काय म्हणते, इथे काय म्हणतात, ह्या मंदिरांना, इस्कॉन मंदिरांना प्रशिक्षण सेंटर आहे तिथे. तर इथे प्रशिक्षण दिलं जातं की पुढे जाऊन कशी आपण प्रगती करू शकतो. म्हणून ही गोष्ट खूप महत्वाची आहे की प्रशिक्षण आणि परंपरा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि मग इथे प्रभुपाद लिहित आहेत की असे भारतामध्ये असे अनेक आचार्य कुळे आहेत, परंतु अपुरे प्रशिक्षण आणि अपुरी विद्या यामुळे यांचा ऱ्हास झालेला आहे. की ज्ञान योग्य आहे, ज्ञान बरोबर दिलं जातं काही ठिकाणी, परंतु ते ज्ञानावर काय की प्रशिक्षण दिलेलं जात नाहीये तिथं, आणि अर्धवट ज्ञानाच्या आधारावर तिथे प्रचार केला जातो. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, आता ह्या अशा गोष्टींचा ऱ्हास झालेला आहे. म्हणून ही गोष्ट खूप महत्वाची आहे की प्रशिक्षण मिळणं, की नुसतं कनेक्ट होणं महत्वाचं नाहीये, तर त्याच्यासाठी मार्गदर्शनही खूप महत्वाचं असतं. भगवंतांच्या कृपेमुळे अशी अनेक कुळे आहेत की ज्यांच्या पिढ्यानपिढ्या योगी जन्मास येतात. म्हणजे आपण पण कुटुंब आहे, श्रील प्रभुपाद सांगतात, आणि अशा कुटुंबामध्ये जन्म होणे ही निश्चितच भाग्याची गोष्ट आहे. तर श्रील प्रभुपादांचे जे गुरु आहेत, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर, ते पण अशा कुटुंबामध्ये जन्माला आले. त्यांचे वडील श्री भक्तिविनोद ठाकूर मोठे आचार्य होते, भक्तिविनोद ठाकूर. आणि त्यांना 11 मुले होते, आणि त्याच्यामध्ये हे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. तर हे श्रील प्रभुपादांचे गुरु महाराज आहेत. आणि योगायोगा भगवंतांची कृपा कशी आहे की ते एका आध्यात्मिक कुटुंबामध्ये जन्मले, श्रील प्रभुपाद एका वैष्णवाच्या कुटुंबामध्ये जन्मले, आणि भगवंतांच्या योजनेनुसार या दोघांची भेट झाली. आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना आज्ञा दिली की पाश्चात्य देशांमध्ये जाऊन तुम्ही कृष्ण भावनेचा प्रचार करा. तुमच्याकडे जेव्हा खूप काही पैसे येतील तेव्हा तुम्ही पुस्तकं छापा. आणि श्रील प्रभुपादांनी त्यांची आज्ञा आपल्या कंठ धारण केली हृदयामध्ये, आणि त्यानुसार त्यांनी ही गोष्ट म्हणजे प्रचार केला. तर त्यांना वयाच्या 70व्या वर्षी ह्या गोष्टींना ते बाहेर पडले, तर त्याला तेही मिळालं. म्हणजे त्याच्यामध्ये म्हणू शकतो की आशीर्वाद, आणि आशीर्वादामध्ये त्या परंपरेशी कनेक्ट खूप मोठी, म्हणजे ती अचंबित करणारी गोष्ट ते वैष्णव शकतात. तर ही प्रभुपादांचा आपण श्लोकामध्ये आपण बघू शकतो की हे किती महत्वाचं आहे. जसं अपुरी विद्या, मी मगाशी म्हटलं की एखाद्या म्हणजे लोकांना ज्ञान असतं, परंतु तिथं प्रशिक्षण अपुरं ज्ञान दिलं जातं. आता साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना ब्राह्मण हे की आपल्याला पूजा करायची म्हणजे आपण ब्राह्मण बघतो ना, म्हणजे ते आपल्याला पवित्र कार्य समजतो, आपण ते यज्ञ करणारे. साऊथ इंडियामध्ये इव्हन मी तर म्हणेल आता आपल्या इकडे पण आहे असाच, म्हणजे असंच आता हे कलियुगाचं वारं आहे. साऊथ इंडियामध्ये पण एखादा मुलगा खूप हुशार असेल ना ब्राह्मण कुटुंबामध्ये, तर त्याला काय केलं जातं, त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे असं वेगवेगळ्या फील्डमध्ये त्याला पाठवलं जातं. आणि ज्याला काहीच येत नाही ना त्याला ब्राह्मण बनवलं जातं. म्हणजे ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे याला काय म्हणतात, अपुरी विद्या. म्हणजे ज्या ज्या गोष्टीचं शास्त्रानुसार महत्व आहे त्या गोष्टीमध्ये लोकांचं हृदय परिवर्तन होतं. भगवंतांची भक्ती ब्राह्मण इतरांना देऊ शकतात. जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांना आपण म्हणतो. तर मग इथे आपण बघतो की असा ऱ्हास झालेला आहे, आणि ज्ञान नाही, की योग्य हे ज्ञान आपल्याला किती महत्वपूर्ण आहे. जो हुशार मुलगा आहे त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर, वकील अशा क्षेत्रामध्ये पाठवलं. ज्याला काहीच येत नाही, चला तो 4 यज्ञ करल, काहीतरी श्लोका मंत्र पठण करल आणि उपजीविका करल. म्हणजे उपजीविकेचं साधन म्हणून हे केलं जातं. आणि ज्याला काही येत नाही त्याला मात्र ब्राह्मण बनवलं जातं. तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून ब्राह्मणांमध्ये हे अपुरं ज्ञान असल्यामुळे काय होतं की कुठल्याही गोष्टींचं नियम पालन झालेलं दिसत नाही. आता तर कुठलं काही राहिलेलंच नाही. कोण ब्राह्मण, आपण सगळे शूद्रच आहोत. परंतु तरी पण काही वेदना वाटतं की जन्माने आम्ही पण ब्राह्मण, पण कुठलंही ते नियम पालन करत नाहीत. नियम पालन करत, त्यामुळे ब्राह्मण हा जो जन्माने होऊ शकत नाही. म्हणून हे शास्त्र सांगतं की ते त्याच्या गुणांनी होतं. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की अशा कुटुंबामध्ये, म्हणून भगवंत सांगत आहेत की अशा कुटुंबामध्ये जिथे भगवंतांचे भक्त आहेत, म्हणजे त्याला कुठलाही नाही, ते असे योगी, योगी हा शब्द वापरतात की ज्यामुळे त्यांची भक्ती जर प्रगती म्हणण्यापेक्षा काही कारणाने त्यांचा मृत्यू झाला, काही असेल पूर्वजन्माच्या ह्याच्यानुसार,
तर ह्याच्यामध्ये इस्कॉन मध्ये त्याला परत दुसरा जन्म मिळण्याची खूप मोठी आशा आपल्याला आहे. म्हणजे सफलता त्याची जी काय आहे पुढे त्याला नक्कीच प्राप्त होईल. म्हणून भक्ती करताना जरी एखाद्याचं पतन नाही झालं, म्हणजे असं नाही की फॉल डाऊनच होतो काही ह्याच्यानं, एखाद्या भक्ती करता करता त्याची भक्ती पूर्णत्वाला गेली नाही, परंतु काय झालं, त्याचा मृत्यू झाला, तर हे अशा ह्यांना पण अशा भक्तांच्या कुटुंबामध्ये जन्म दिला जातो. तर हे आपण या श्लोकाचं हे सार आहे. आता आपण 43वा श्लोक बघूया. तत्रंत बुद्धी संयोग लभते पौर्वदेहिकम यतते च ततो भूय संसितो कुरुनंदना. हे कुरुनंदन, असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्मातील चेतनेचे पुनर्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. म्हणजे प्रभुपाद भगवंत काय सांगत आहेत की अशा कुटुंबामध्ये ते हे कुरुनंदन, ह्या कुरूंचा गौरव, म्हणजे अर्जुनाचा उल्लेख ते गौरवशाली अर्जुन कुरुक्षयाचा, कुरु वंशाचा, तर म्हणतात की हे कुरुनंदन. तर तो असा जन्म मिळाल्यावर पूर्वजन्मीची जी कृष्ण भावना आहे त्या दिव्य भावनेचं पुनर्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी, म्हणजे त्या भक्ती मार्गाची परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी तो काय करतो, पुढे पुन्हा त्याचे प्रयत्न चालू करतो. तर मग ह्याच्यातून आपण बघू शकतो की हा जन्म जो आहे, हा जन्म जो जो आहे, म्हणजे तो मागची भक्ती राहिलेली आहे तिथे परीक्षित राजाचं उदाहरण वारंवार ह्याच्यामध्ये आलेलं आहे. तर या श्लोकामध्ये ते अगदी फिट होत आहे की भरत महाराज, तिथे श्रील प्रभुपाद सांगतो की चांगल्या ब्राह्मणांच्या घरी जन्म घेतलेला भरत राजा म्हणजे आपल्या पुनर्जन्मातील दिव्य चेतनेचे पुनर्जीवन करण्यासाठी थोर कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या व्यक्तीचे चांगले उदाहरण आहे. भरत राजा हा पृथ्वीचा सम्राट होता. आणि त्याच्या वेळेपासून देवमध्ये भूमी, म्हणजे जेव्हा भरत राजाचं राज्य होतं तेव्हापासून भारतवर्ष नाव आपल्या ह्याला पडलेलं आहे, पृथ्वीला. त्यामुळे ह्या भूमीला 7 वर्ष, म्हणजे तुम्ही बघू शकता की शास्त्रांमध्ये नेहमी हे नाव येतं इलावृत वर्ष म्हणून पण पृथ्वीला म्हटलं जातं. मग या तरुण वयातच या भरत राजाने आध्यात्मिक पूर्णता प्राप्त करण्यासाठी काय केलं की सगळ्या गोष्टींचा त्याग केला. आणि तो त्याग करताना तो जंगलामध्ये निघून गेला. आणि जंगलामध्ये निघून गेल्यानंतर काय झालं की त्याला अपयश प्राप्त झालं. ते झालं नाही पुढे. तिथं ते कुठे कुठेतरी त्या हरिणावर आसक्ती निर्माण झाली त्याची, आणि हरिणावर आसक्ती फॉल डाऊन झालं आणि तिथून 52 स्तराच्या जवळजवळ त्या स्तरावर होते आणि तिथून त्यांचं फॉल डाऊन झालं. आणि मग नंतर काय होतं की पुढच्या जन्मात त्याने सदाचारी कुटुंबाच्या ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतला आणि नंतर त्याने ती ती संधी भगवंतांनी त्यांना पुढे दिली आणि त्या जन्मामध्ये मग त्यांनी त्यांच्या भक्तीचं पूर्णत्व प्राप्त केलं. तर हे उदाहरण आपण बघू शकतो की कशा पद्धतीने पूर्वजन्माचे जे संस्कार असतात, किंवा पूर्वजन्मीचं जे काही हे असतं राहिलं, तर भगवंत ती सही आपल्याला ती कृपा काढून घेत नाहीत आपल्यावर. भगवंत आपल्याला ती संधी देतात की जसं एखाद्या कुटुंबात आपण बघू शकतो की साधू, एखादे कुणी ब्रह्मचारी, म्हणजे आपण इस्कॉन मध्ये खूप काही ब्रह्मचारी बघतो, तर ते सगळेच ब्रह्मचारी काय म्हणजे अशा कुठल्या भक्तिमय कुटुंबातून नाही आलेले, एकदम असं बॅकग्राऊंड काही काही. आता प्रभुपादांचे शिष्य जे आपण बघितलं की असे महाराज झालेले आहेत, मोठे मोठे वेगवेगळे शुद्ध भक्त आहेत ते, तर ते आपण बघतो की कुठल्या कुठल्या बॅकग्राऊंड मधून आलेले, दुसऱ्या पाश्चात्य देशातील असतील काय, त्यांना कुठलाही काही संस्कार नाही बालपणापासून दिलेलं किंवा, पण ते मोठे मोठे काय झालेले आहेत, साधू झालेले आहेत, विशुद्ध भक्त झालेले आहेत. म्हणून हे पूर्वजन्माचे हे संस्कार असतात. की आपल्याला वाटतं की या जन्मामध्येच कसं काय हे झालं असेल, की या जन्मामध्ये यांना कसे काय हे ब्रह्मचारी बनले, यांच्या घरातला बॅकग्राऊंड आहे. तर नाही, तर ते पूर्वजन्मीचे त्यांच्या मनावर ते संस्कार असतात, पूर्वजन्मीची त्यांची भक्ती असती. ते फक्त माध्यम म्हणून या जगामध्ये त्या कुटुंबामध्ये जन्म घेतात आणि ते पुढे ब्रह्मचारी वगैरे बनतात. तर ही पूर्वजन्मीचे संस्कार आहेत. म्हणून ईस्टमध्ये तुम्ही बघू शकता की कित्येक व्यक्तींचं तुम्हाला असं जीवन दिसेल की पूर्वजन्मीचीच ही भक्ती आहे, स्पष्टपणे दिसतं आपल्याला. कारण त्याशिवाय का ते एकदम असं किती कुटुंबामध्ये आपण बघतो काही बॅकग्राऊंड उलट विरोध केला जातो आणि अशा विरोध करणाऱ्या कुटुंबामध्ये अशी मुलं पुढे ब्रह्मचारी बनतायत. म्हणजे ही ह्याच्यातून हे उघड उघड आहे की अशी मुलं जे येतात, मुलं किंवा जो तो आत्मा असतो तो पूर्वजन्मीचे त्याचे संस्कार घेऊन आलेला असतो. फक्त एवढंच असतं की कुठली फॅसिलिटी भगवंत ज्याच्या त्याच्या पूर्व एखाद्याला खरोखर प्रामाणिकपणे वाटत असेल की माझं समर्पित आयुष्य भगवंतांसाठी असावं, तर भगवंत खरोखर तसा आश्रम आणि तशा आश्रमामध्ये तशी संधी भगवंत त्या जीवाला देतात, तशी प्रेरणा आपल्याला देतात. म्हणून हे आपण बघू शकतो की एक भक्त
असेल एखादी व्यक्ती, तर त्याला किती प्रेरणा आपण दिली पाहिजे. कारण एखादा जर भक्त, एखाद्या कुटुंबामध्ये एखादा जर शुद्ध भक्त बनला, एखाद्या कुटुंबामध्ये एखादा जर शुद्ध भक्त बनला, तर तो किती पिढ्यांचा, 21 पिढ्यांचा उद्धार करतो तो. म्हणजे ही किती मोठी कृपा भक्त त्या व्यक्तीवर देतात. म्हणून आपण याच्यातून बघितलं पाहिजे की अशा पद्धतीने जर कोणी भक्त बनत असेल किंवा भक्ती मार्गामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यासाठी कितीही प्रेरणा दिली पाहिजे. म्हणजे एखाद्या गोष्टीला आपल्याला न येण्यासाठी अनेक वेगवेगळी कारण असतात. वेळ नाही, हे नाही, ते नाही, आमच्यासाठी नाही ही भक्ती, हे नाही, हजार कारण असतात. परंतु एक फक्त जरी एक एक येण्यासाठी एक जरी पुरेसा असेल, म्हणजे आपल्याला श्रीकृष्णांना प्रसन्न करणे, ही भावना जर असेल, तर ही भावना जी आहेत, हे जे संस्कार आहेत, हे कुठून आलेले आहेत, हे काय पूर्वजन्मीच्या ह्याच्यातून आलेले आहेत. आणि ही बुद्धी ही प्रत्येकालाच नसते, प्रत्येकालाच ही बुद्धी प्राप्त होते असं नाही. तर ही पूर्वजन्मीच्या संस्कारानुसार भगवंत तेवढं त्या व्यक्तीला तेवढं फ्रीडम, तेवढे ऍक्सेस, तेवढा उत्साह, सगळं ह्या गोष्टी पुरवत असतात. जर भक्ती 9 अंग आहेत, आपण नेहमी ऐकतो, श्रवण, कीर्तनम, स्मरणम, वंदम, दास्यम, साक्तम, आत्मनिवेदम. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, आपला अजून आपण ऐकण्याच्या प्रोसेस आपण सुरुवात करतोय, तर याच्यामध्ये आपल्याला निष्ठेच्या स्तरावर जावं लागणार आहे. आणि जेव्हा निष्ठा ही एकदम वर, निष्ठा म्हणजे आपण भगवंतांप्रती पूर्ण शरणागत होतो, त्यांनी जेव्हा आपण हरिनाम म्हणतो, तेव्हा ते काय होतं, त्या हरिनामाची गोडी आपल्याला वाटते. नाहीतर ते हरिनाम आता काय आहे की आता आपल्याला फक्त संपवायचंय. आपण काय म्हणतो, हा जप करायचा आहे, आपण जप करायचा म्हणजे कसा करायचा की आपल्याला तो संपवायचा आहे म्हणून तो करायचा आहे. आपल्यामध्ये त्याच्यामध्ये भावना नाहीये कुठली. सगळे आपण एखादं कुकिंग केल्या मुलांसाठी किंवा आपण प्रेमाने कोणासाठी, तर आपण जेव्हा ते करतो तेव्हा ते प्रेमाने करतो, तेव्हा आपण ते किती मन लावून करतो. आणि तेच एखाद्याला करायचं म्हणून करतो, तर मध्ये आहे प्रेमाची भावना नाहीये. तसं भगवंतांचं पण आपण हरिनाम घेतोय, परंतु त्या हरिनामामध्ये काय आहे, आपल्याला ते गोड वाटत नाही. आता फक्त ती प्रोसेस आहे, ती प्रोसेस आहे. आणि त्या प्रोसेसवर, सॉरी फोन आला होता जरा, त्यामुळे डिस्कनेक्ट झाले. तर ती प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसने आपल्याला जायचंय. भले आपल्याला त्याच्यामध्ये आता श्रद्धा नसेल, प्रेम वाटत नसेल, पण त्या प्रोसेसने आपण पुढे पुढे चालत राहिलं पाहिजे. तेव्हा कुठे त्या हरिनामामध्ये आपल्याला हे गोडी प्राप्त होईल. आणि ह्या गोष्टी ज्या असतात, काही कुटुंबामध्ये आपण बघतो की जसं भगवंत इथे सांगत आहेत की त्या दिव्य चेतनेचं तो पुनर्जीवन करतो आणि काय करतो, परत परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो. तर असं आपण बघतो की एखाद्या कुटुंबामध्ये जर 2 मुलं असतील, असे आपण सुद्धा बघतो समाजामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असू शकतं असं, की 2 मुलं असतात आणि 2 मुलांमध्ये एक एकदम असा गुडनेस मध्ये असतो, किंवा एखादा असं पण असतं का कितीतरी कुटुंबामध्ये की खूप काही असे नॉनव्हेज खाणारे असतात, आणि त्यात एखादं मुलं असं जन्मतं की ते कधीच नॉनव्हेज खाणार नाही, अगदी बालपणापासूनच ते खाणार नाही. आणि एखादा एकदम चांगला भक्त बनतं, एखादा चांगला म्हणजे एकदम सगळ्या गोष्टी करणार. म्हणजे हे एका कुटुंबामध्ये एका आईच्या पोटी जन्मलेल्या मुलांमधला सुद्धा हा भेदभाव बघू शकता. कितीतरी कुटुंब मी बघते की ज्या घरामध्ये पूर्ण नॉनव्हेज खाल्लं जातं सगळे, त्या घरामध्ये एखादं मूल जन्मतं की ती कधी त्याला तो स्पर्श पण करत नाही. आणि काही ठिकाणी असं असतं की पूर्ण शाकाहारी कुटुंब असतं, पण त्यांच्या घरामध्ये ती मुलं नॉनव्हेज खातात. म्हणजे मुलं असतील कुणी असू शकतं, पण हे काय असतं की हे एका म्हणजे पूर्वजन्मीचे त्यांचे संस्कार असतात, ते ह्या जन्माचे संस्कार नसतात. तर ते पूर्वजन्मीचे जे काही त्यांचे संस्कार घेऊन आलेले असतात. एखाद्या घरात आपण शास्त्रांमधलं उदाहरण हेच बघूया की रावण आणि विभीषण, दोघं सख्खे भाऊ, एका आईच्या पोटी जन्मलेले, परंतु एक काय झालं, एक आसूर झाले आणि एक गुणांनी म्हणजे एक काय झालेला आहे, भगवंतांचा शुद्ध भक्त झालेला आहे. विभीषण आपण म्हणतो की पूर्ण प्रभू रामचंद्रांचे शुद्ध भक्त. म्हणजे हे उदाहरण आपण घेऊ शकतो. किंवा प्रल्हाद महाराज आहेत, त्यांचे वडील हिरण्यकशिपू, हिरण्यकशिपूने किती छळ केला आपल्या मुलाचा. कुणी बघा ना तुम्ही, भगवंतांचा वरचा द्वेष एखादी व्यक्ती किती करू शकते. आता आपल्याला शरीर हिरण्यकशिपूचं नसलं तरी आपल्या हृदयामध्ये तशा आसुरी भावना आहेत. आपल्याला भगवंतांवर किती आपण आपल्याला हे नाहीये, कितीतरी लोक भगवंतांचा त्याग हे करतात, काय द्वेष करतात. की कुठलीही गोष्ट तुम्ही बघा की अभिषेक केला, हे केलं, ते केलं, भगवंतांसाठी मोठं मंदिर बांधलं की लोक म्हणतात अरे एवढं काय करायची गरज आहे, एवढं हे काय करायचं. स्वतःला 7 मजली नाही 10 मजली बंगले बांधतील, आणि भगवंतांसाठी काय करायचं म्हटलं की भगवंतांसाठी कशाला करायचं, म्हणजे स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी
त्याला हे आहे, परंतु भगवंतांसाठी करायला मात्र ते त्यांना त्रास होतो. म्हणजे ही आसुरी प्रवृत्ती ही आहे. तर हे आपण बघू शकतो की असे हिरण्यकशिपू आपल्या आता तेव्हा एकच हिरण्यकशिपू होता सत्ययुगामध्ये. आता प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये हिरण्यकशिपू आहे. तर त्या हिरण्यकशिपूच्या पोटी कोण जन्मलं? प्रल्हाद महाराज जन्मले. म्हणजे ही नक्कीच पूर्वजन्मीचे संस्कार असतात, कृपा असती. आणि याच्यामध्ये पण हे बघू शकतो की अशी कितीतरी उदाहरणं आहेत. आताच्या काळामध्ये मी ते एक भक्त वैष्णवी खूप छान भक्त आहेत त्या माताजी. त्यांचं नाव मी सांगणार नाही. परंतु कसं म्हणजे त्यांनी त्या सांगत होत्या त्यांचा अनुभव की त्या अगोदर इस्कॉन मध्ये यायच्या अगोदर त्यांना काहीच माहित नव्हतं. इस्कॉन काय, कुठे काय, काहीही माहित नव्हतं. कसा प्रभुपादांमधला प शब्द सुद्धा माहित नव्हता. आणि त्यांना ना त्याच्या अगोदर एकदा श्रील प्रभुपाद त्यांच्या स्वप्नामध्ये आले. आणि ते स्वप्न असं होतं की असे सगळे गोल राऊंड मध्ये सगळे बसलेले होते. आणि त्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद मध्यभागी बसलेले होते. आणि प्रभुपादांचा स्पष्ट चेहरा त्यांच्या लक्षात राहिला. आणि पुढे कित्येक वर्षानंतर कधी त्यांना बालपणी स्वप्न पडलेले असेल आणि खूप वर्षांनी नंतर त्या पुढे मोठ्या झाल्यानंतर जरा भक्ती मार्गामध्ये आल्या, इस्कॉन मध्ये आल्या. आणि जेव्हा त्या पहिल्यांदा इस्कॉन मंदिरामध्ये गेल्या तेव्हा त्यांना ते श्रील प्रभुपादांचे विग्रह दिसले आणि त्यांना ते कुठंतरी ते क्लिक झालं. अरे ह्या व्यक्तीला मी कुठंतरी पाहिले. मग त्यांच्या लक्षात येतं की मी त्यांना स्वप्नात पाहिलेलं आहे. म्हणजे हे आपण समजू शकत नाही की हे कुठल्या कुठे आपल्याला म्हणजे आपल्या पूर्वजन्मीच्या गोष्टी असं आपल्याला सकाळी काय भाजी खाल्ली ती आता जर आपण एक प्रश्न विचारला तर कित्येक जण आपल्याला आठवायचं नाही पटकन आपण काय भाजी खाल्ली. तर आपण पूर्वजन्मीचं काय आठवणार. तर ह्या गोष्टी आपण समजू शकतो की पूर्वजन्मीचे ते जे संस्कार आहेत. आणि ह्याच्यामध्ये अजून एक उदाहरण आहे की राधानाथ परमपूज्य राधानाथ महाराज की यांचं एक हे पाश्चात्य देशात अमेरिकेमध्ये जन्मलेले होते. अमेरिकेमध्ये त्यांनी त्यांचा हे झालेला आहे. आणि ते पाश्चात्य ते अशा भूमीतून आले की तिथं त्यांना काहीच नाही, भक्ती मार्ग नाहीये, कृष्ण भावना नाहीये, काही नाही. आणि अशा ठिकाणाहून ते भगवंतांचा शोध घेत घेत इथे आले. तर असे कित्येक उदाहरणं इस्कॉन मध्येही तुम्हाला मिळतील अशा भक्तांकडून. की अशी लोक असे असतात ना, आपण कसं म्हणतो की एखादा आपल्याला झोपेतून उठलं की आपण काय म्हणतो की स्वप्न पडलं काय किंवा काय झालं की आपण उठतो असं आपलं दुसऱ्या दिवशी आपल्या काही स्वप्न असलं तरी ते स्वप्न असतं ते विसरून जातो आणि आपले आपले कार्य करायला सुरुवात करतो. तसे हे लोक बघितले ना, हे स्पेशल जीवात्मा ते असे झोपेतून उठल्यासारखं त्यांचं आध्यात्मिक कार्य करतात, सुरू करतात. कुठल्या कुटुंबामध्ये आले, बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय, काही त्यांना स्पर्श करत नाही. म्हणजे झोपेतून उठल्यासारखं ते त्यांचं आध्यात्मिक जीवन हे जगत असतात. म्हणून भक्तांचा जन्म हा त्यांच्या कर्मानुसार होत नाही, तर तो भगवंतांच्या भगवंतांच्या नियोजनानुसार होतो. तर हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की जे हरिनाम आहे, की जितकं आपण जे हरिनाम आहे, जप हरे कृष्णा महामंत्र आपण जप करतोय, तर तो जितका म्हणजे आपण कसं म्हणतो ना की लक्षपूर्वक जप करणं, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु तो ध्यानपूर्वक लक्षपूर्वक जप करण्यासाठी प्रयत्न करणं ही गोष्ट वेगळी. म्हणजे तो आपला भले ध्यानपूर्वक नाही झाला पण त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय, तर त्यांनी सुद्धा एखाद्या जीवनाची सफलता प्राप्त होऊ शकते. त्याला म्हणतात नामाभास. नामाभास म्हणजे काय की आपण प्रयत्न करतोय, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ना प्रेमभक्ती आपल्याला प्राप्त होत नाही आणि आपल्याला ते तत्वही कळत नाही. फक्त आपण काय करतोय ते प्रयत्न करतोय आणि दुरून आपल्याला माहितीये की ही भक्ती आपल्याला करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय त्या गोष्टी. तर ह्या नामाभासाने सुद्धा ही कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. म्हणून प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि भगवंतांनी कृपा देणं हे भगवंतांचं कर्तव्य आहे. तर म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण एक घेतलं पाहिजे की आपण कधीही निरुत्साही नाही झालं पाहिजे. येणाऱ्या संकटांना, येणाऱ्या अडचणींना मार्गक्रमण करत करत छोटे छोटे संकट असतात आपल्या जीवनामध्ये, पण आपण आपल्या दृष्टीने इतरांच्या दृष्टीने असतं असं म्हणू शकतो. पण त्या व्यक्तीसाठी माहित नाही की तेच त्याच्यासाठी खूप मोठं संकट असू शकतं. परंतु भक्ती मार्गामध्ये, ह्या मार्गामध्ये चालताना खूप काही संकट येतील, दुःख येतील, क्लेश येतील. परंतु ह्याच्यामध्ये आपण निरुत्साही नाही झालं पाहिजे. बरेच जण म्हणतात की अहो हरिनाम घेताना आमचं लक्ष केंद्रित होत नाही, आम्ही इकडे इकडे डायव्हर्ट होतो. मग असं वाटतं की असं कुठेतरी वाटती भावना की अरे आपण काहीतरी पाप कर्म केलंय का किंवा काय, की त्याच्यामुळे आज आपल्याला इतकं विचलित होतंय, आपलं लक्ष लागत नाही, आपल्यावरती कृपा नाही. नाही, भगवंतांची कृपा आहे म्हणूनच ती माळ आपल्या हातामध्ये आलेली आहे आणि त्या हरिनाम आपल्या हातामध्ये मुखामध्ये आलेला आहे. तर ही काही साधी गोष्ट नाहीये. तर याच्यातच खूप मोठी कृपा आहे. फक्त याच्यामध्ये आपण प्रयत्न करत राहणे हे आपलं कर्तव्य आहे. याच्यामध्ये आपण निरुत्साही नाही झालं पाहिजे, उत्साही राहिलं पाहिजे, भगवंतांना प्रार्थना अर्पण केल्या पाहिजेत आणि ती शक्ती मागितली पाहिजे भगवंतांना. तर नक्कीच आपल्याला आपल्या ह्या प्रयत्नाने भले आपण या जन्मामध्ये जरी नाही काही करू शकलो
तरी भगवंत पुढच्या जन्मामध्ये आपल्याला नक्कीच इस्कॉन मध्ये चांगल्या भक्ताच्या कुटुंबामध्ये जन्म देतील, एवढी मात्र आशा आपल्याला 100% आपण ठेवू शकतो. तर अशा पद्धतीने हे 2 श्लोकांचं सार मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर आज बलराम जयंती आहे, बलराम आविर्भाव दिन. तर आजचा पण खूप स्पेशल आणि द मर्सीफुल दिवस आहे, की जसं म्हणतात ना, की कोणाचा वाढदिवस असेल तर वाढदिवसाच्या व्यक्ती ती व्यक्ती खुश असते ना, काही मागितलं नाराज करत नाही कोणाला. तसं भगवंतांचा आज बलरामजींचा आविर्भाव दिन आहे. आपल्या इस्कॉन मंदिरामध्ये आपण म्हणतो जगन्नाथ, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी आहेत. त्यांच्यातल्या जग बलरामजींचा आविर्भाव दिन आहे. त्यांच्या नामामध्येच शक्ती आहे. बलराम, बल म्हणजे काय, बल देणारे, बलदेव बलशक्ती देणारे, शक्ती प्रदान करणारे, आणि ते आदी गुरु आहेत. तर ते आपल्याला शिकवतात की भगवंतांची सेवा आपण कशी केली पाहिजे, आणि त्याच्यासाठी ते शक्तीही पुरवतात. म्हणून आजच्या ह्या पवित्र दिवशी आपण जास्तीत जास्त हरिनाम घेऊन याचा प्रयत्न करूया. संध्याकाळी मंदिरामध्ये खूप छान उत्सव आहे, त्या सगळ्यांसाठी तुम्ही त्या उत्सवासाठी या, आणि बलरामजींना आज प्रार्थना करूया आपण की आम्हालाही ती शक्ती द्या आध्यात्मिक मार्गामध्ये निष्ठेने चालण्यासाठी. त्या बलराम म्हणजे त्या रामामधला आनंद आम्हाला, त्या हरिनामामधला आनंद प्राप्त होऊ द्या, अशी प्रार्थना आज बलरामजींना करू शकतो. बलरामजींच्या आशीर्वादाने कृपेने नक्कीच आपण पुढे आध्यात्मिक मार्गामध्ये अग्रेसर होऊ शकतो. तर आजच्या कार्यक्रमाला पण संध्याकाळी सगळ्या जणी या. तर अशा पद्धतीने आज 2 श्लोकांवर आपण विश्लेषण केलंय. याच्यावर कोणाला काही कमेंट्स असतील, कोणाला काही प्रश्न असतील, किंवा कोणाला काही ऍड करायचं असेल तर करू शकता, नाहीतर मग आपण थांबूया. थँक्यू संदिनी शक्ती माताजी. कोणाला काही प्रश्न आहेत? आज बरेच मला नवीन नावं दिसत आहेत. तर तुमचे जर फोन नंबर तुम्ही जर चॅट बॉक्स मध्ये जर हे केले. नाही माताजी, ऐका ना, ते नाव आहेत ना आपण लिहून घेऊया. आम्ही काय करतोय की ज्या रेग्युलरली जॉईन होत आहेत त्यांच्यापर्यंत आमचे इतर प्रोग्रामचे मेसेज जावेत, आणि ते हे सगळ्या गोष्टी पुढच्या दृष्टीने. तर तुम्ही कोणी नवीन असाल तर प्लीज स्वतःचा स्पीकर चालू करून तुमचे नाव आणि नंबर आम्हाला दिलं तर फार बरं होईल. ह्याच्यामध्ये जर असेल कुणी की जे म्हणजे, आता ह्याच्यामध्ये दीपिका बारवकर आहेत, अंजली म्हणून, मी तेच आणि सांगतेय की एकतर सांगा किंवा मग चॅट बॉक्स मध्ये टाईप करा तुमचा नंबर. किंवा मग तुम्ही असं पण सांगू शकता कोणाला टाईप करायला हे नसेल तर थांबण्यापेक्षा. हा माताजी, नाव सांगू शकता तुमचं स्पीकर चालू करून? अंजली आहे माझं नाव. मी फोन नंबर पुण्यातनं मी सांगू जॉईन का? करते पुण्यातनं. पुण्यातून का? फोन नंबर हो. सांगताय का? 880510 88 0510 हा 9987. अंजली थँक्यू रोज जॉईन केल्याबद्दल. अगं माझी मैत्रीण आहे. थँक्यू सो मच. हा दीपिका बारवकर मॅडम, तुम्ही chat दीपाली. box मध्ये दीपाली दीपाली बारवकर, बारामती. नंबर दिलाय मॅडम मी. हो दिलाय. आहे. आहे माझ्याकडे आहे. ओके, हरे राजू देवकर. ओके. हा देवकर, प्राजू देवकरांनी दिलाय, टाईप केलाय. तुम्ही सांगताय प्राजक्ता देवकर, पुष्पा ते आज काय पाटणकर, सविता रणवरे. रेकॉर्डिंग बंद करताय का?